तसं काही नाहीये, तू मनापासून काम करते हे बघून मला छान वाटतंय. आई अगं काय झालंय का हिला? कसं झालं माहिती नाही, पण याला चंदनचा पायगुण म्हणावा लागेल. म्हणजे अगं म्हणजे तो या घरात आला आणि ही बदलली. बरं आहेत कुठे या घराचे थोरले जावई? अगं तो ना नोकरी शोधायला गेला. हो ना, बरं झालं. चला अगं आई, आशू पण गेला नोकरी शोधायला. तुला सांगू का, त्याला ना असं गाड्यांनी म्हणजे ट्रेनने बसने असं फिरायची सवय नाही, तरीही तो रोज इंटरव्ह्यू देतोय. त्याला नोकरी मिळाली पाहिजे बाबा आज, बरं होईल. शिक्षण इम्प्रेसिव्ह, जॉब एक्सपिरियन्स गुड. थँक्यू. मला सांगा, तुम्हाला आमच्या या लहान कंपनीमध्ये जॉब का करायचा आहे? सर ऑनेस्टली मी कंपनी लहान आहे का मोठी हे बघितलं नाही. ऑपॉर्च्युनिटी मला जास्ती महत्त्वाची, आणि मला असं वाटतं मला जो एक्सपिरियन्स आहे त्याने मी ही कंपनी मोठी करू शकतो, म्हणजे माझाही हातभार लागेल तेवढाच. ऑल्सो काही पर्सनल रिझन्स आहेत, त्यामुळे मी शून्यापासून सुरुवात करतोय, आणि ही सुरुवात योग्य झाली पाहिजे असं माझं मत आहे. पण हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. नाही सर, आपण पहिल्यांदा भेटलोय. एनिवे, मला सांगा, तुम्ही म्हणालात कंपनीला तुमचा फायदा होईल म्हणून, आणि तुम्हाला मोठी ऑफर मिळाली तर? सर ॲक्च्युली माझ्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये मी एक गोष्ट नक्कीच शिकलो, की आपल्याला जी लोक मोठं करतात, ज्या लोकांमुळे आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो, त्यांना कधीच विसरायचं नाही. आणि ही जबाबदारी, ही मॅच्युरिटी नक्कीच माझ्यात आहे. आणि आम्ही तुम्हाला प्रमोशन दिलं तर? मी खरंच खूप आनंदाने अजून काम करेन. नोकरी मिळेलच ग आशूला. खूप हुशार आहे तो आणि मेहनती सुद्धा. पण एक सांगू का शिवानी, तुम्ही दोघांनी असं गॅरेजमध्ये राहणं बरोबर नाही ग वाटत. आणि त्या दिवशी सीताई काय म्हणाले माहितीये ना, ह्या असं राहायच्या आशूला पण सवय नाहीये ग. माझं म्हणणं आहे, तू का नाही बोलत त्याच्याशी? तुम्ही दोघं इथेच राहायला या ना. हे बाई, तो ऐकणार नाही आणि मी त्याला समजावणार पण नाही. अगं त्याने माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय आणि मी त्याला मागे खेचू? असं नको आहे. नाही, तुझं बरोबर आहे ग शिवानी. सीताईंना त्यांच्या मुलाची काळजी असणं स्वाभाविक आहे ना. आणि आता आशू तुझ्यासोबत राहतो. अरे तो त्याच्या घरातलं कामही करत नाही, इथलं काय करणार? करून तर बघ, दाबतं बटन. हा उगाच नाटक काय काय झालं? हे काय करून घेतलंस दिव्या? बोट कापलं भाजी कापताना. अगं असं कसं कापलं गेलं दिव्या? लक्ष कुठे होतं तुझं? बघू मला इकडे. आता कशाला बघायचंय तुला? दिव्या हे बघ, ही मस्करी नाहीये. दाखव मला काय ते रक्त वाहतं, त्याला हळद बिळद लाव काहीतरी. ए नको ती काळजी दाखव. हे फक्त मी तुला दाखवायला आणलंय. तू म्हणत होतास ना की मला जाणीव व्हायला हवी, तुला शिक्षा द्यायची होती मला. घे, झालं समाधान? तुला जे हवं होतं ते मिळालं ना, मग आता सांडू दे रक्त. दिव्या असं काही नको होतं मला. काय म्हणतीयस? मग कशाला मला अशी कामं करायला लावलीस जी मला येत नाही? मला कळतच नाही चंदन. मला तू फसवलंस, तू वेड्यात काढलंस, माझ्याशी खोटं बोलून लग्न तू केलंस, आणि आता मला तूच राबवतोयस का? तर मला जाणीव व्हायला हवी म्हणून. घे, झाली मला जाणीव. तुला जे हवं ते मिळालं ना, मग नाही लावायची मला हळद आणि नाही करायचंय बाकी काही उपाय. बघ, तुला काय राग काढायचा आहे तो माझ्यावर काढ, पण अगोदर त्याला काहीतरी औषध लाव प्लीज. ऐक माझं. राहू दे तू. त्यांनी काय बेशुद्ध नाही होणार आहे मी ना, माझ्या अंगातलं रक्त संपणार आहे. मला फक्त हे दाखवायचं होतं तुला की तुला जे हवंय ना ते तुला मिळतंय. चालू ठेव तुझं हे जे त्रास देतोस ना मला, चालू दे. आपल्या संसाराला वाटेवर आणायचं होतं ना, तुला ही पद्धत आहे तुझी? असो. दादा एक कटिंग करा. कसं जमणार आहे काय माहिती.
शुभेच्छा. थँक्स. जॉब शोधताय का? जॉब शोधण्याचा पहिलाच दिवस ना? तुम्हाला कसं कळलं? ते तुमचा थकलेला चेहरा, जॉब शोधण्याची गरज ती सगळी दिसून येते ना. हरकत नाही, जॉब शोधा तुम्ही. आता उद्यापासून ना अशी मोठी पाण्याची बॉटल घेऊन फिरणार तुम्ही, मी सांगतो तुम्हाला. सवय लावा त्याची. मला ते मृगजय माहिती आहे? मृगजमय वयस दिसते वाळवंटात असतं, पाणी दिसतं, पण जवळ गेल्यावर काहीच नसतं. जॉबचं पण अगदी तसंच आहे. आपल्याला वाटतं जॉब मिळणार, आत्ता गेलो की आपल्याला लगेच जॉब मिळणार. HR समोर बसलो, सॅलरी डिस्कशन केली, सॅलरी डन झाली. थोड्या दिवसांनी कळतं जॉब मिळणार नाही, दुसराच कोणाला तरी गेलो. मृगजळ. मृगजळ. तसे तुम्ही चांगल्या घरचे दिसता. हां. मग अजूनच कठीण. मार्केटमध्ये जॉबच नाही आहेत ना, मिळणार कसे जॉब? आणि तुमच्यासारख्या लोकांना तर अजून मिळणार नाही. गेली 4 वर्ष मी मेहनत करतो. 4 वर्ष? हो, 4 वर्ष. माझा पहिलाच दिवस आहे. सवय लावा तुम्ही आता. आणि अशी मोठी बॉटल घेऊन फिरण्याची पण सवय लावा. तुम्हाला गरज पडणार आहे. काय? हो. भेटू इंटरव्ह्यूला कुठे ना कुठेतरी. ऑल द बेस्ट. थँक्यू.